रामदास कदमांनी असं स्टेटमेंट केलं की उशिरा आले असते तर आमचं लोकसभेत आम्ही जिंकलो असतो. अजित पवारांना कुठेतरी टार्गेट करण्याचा प्रयत्न होता. निश्चितपणे अजून वेळ आहे, बाकी दुसऱ्यांना पण करतील. दुकान आहे ते कोणाचा धंदा चालतोय त्याच्यावर अवलंबून आहे. सध्या जोरात दुकान चालू आहे तेव्हा कळत असतं कोणाला की कोण काय करता येते. मुळात एकतर मी एकदा बोललेलो आहे की हा राजकारणातला व्यभिचार आहे. हा नुसता भ्रष्टाचार नाही आहे, हा व्यभिचार आहे. इथं जे सरकार बसले ना, लाचार व्यभिचारी सरकार बसले, ते कायद्यानं स्थापन झालेलं नाही. माननीय सर्वोच्च न्यायालयाने झाडलेले ताशेरे अजूनही बघा. आणि म्हणून ते कायद्याने स्थापन झालेलं सरकार नाही ना, सगळे व्यभिचारच आहेत ना. ते तुम्ही सुरतला काय भजन करायला गेला होता काय, गुवाहाटीला काय करून आलात तुम्ही? आणि म्हणून या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने सरकार स्थापलं, त्याच्यानंतर ज्या पद्धतीनं उपमुख्यमंत्री आणि त्यांचे दोन नेते देशातील शिवसेनेच्या पाठीत सुरा खुपसून आदरणीय उद्धवजींना तुम्ही दूर केलं, त्याचे दूरगामी परिणाम अजून तुम्हाला दिसायचे आहेत, ते पुढील काळात दिसतील. अजित पवार जर इकडे असते तर आता ज्या पद्धतीने त्यांच्यावर आरोप होत आहेत की त्यांच्यामुळे हरलो महाविकास आघाडी. मुळात अजित पवार गेले कशाला ते त्यांना विचारा ना. पहिल्यांदा हे सगळं ऐकून घ्यावं लागतं ना. मग गेलेत कशाला? ईडी विसरू नका बरं. हा सगळ्यांचा केंद्रबिंदू ईडी आहे. ESED APED, तो ईडी लक्षात ठेवा. अभिमन्यू झाला का अजित पवारांचा? त्यांचं सगळ्यांचाच अभिमन्यू होणार आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.